तर बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी कृषी मंत्र्यांवर हल्लाबोल केलाय। शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होत नाहीयेत, पण मंत्री फॉरेन मध्ये आहेत असं वडेट्टीवार म्हणाले। मराठवाड्यामध्ये संकट असताना मंत्री बाहेर कसे जातात असा सवालही वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे। तर विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे। धनंजय मुंडेंना सत्तेची मस्ती आली असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे, कारण एकीकडे पेरणीचे दिवस आहेत आणि शेतकरी कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय, पण बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होत नाहीयेत आणि कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप वारंवार शेतकरी करताना दिसत आहेत। त्याच्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे हे मात्र फॉरेन दौऱ्यावर गेल्याची माहिती समोर येते। त्यावरून वडेट्टीवार यांनी हा निशाणा साधलाय। बियाणेच उपलब्ध नाही, बियाणे उपलब्ध करून दिलं पाहिजे सरकारने। ते फॉरेन आता ते थंड हवेच्या ठिकाणी गेले आहेत। खरं तर या महिन्यामध्ये कृषी मंत्री विभागवार बैठका घेऊन, जिल्हावार बैठका घेऊन, परिस्थितीचा आढावा घेऊन, खत उपलब्धता, बियाणे उपलब्धता, पीक पेरा या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतो आपण। पण ते पळालेत फॉरेनमध्ये, वाऱ्यावर सोडून शेतकऱ्याला। तुम्ही मरा, माझी झाली निवडणूक, बहीण पडेल की येईल ते नंतरचा विषय। आणि हे सगळं जे चाललंय याची गंभीरता नाही आहे, याचं गांभीर्य नाही आहे। ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकरची आणि दुष्काळाची गावं आहेत, अशा जिल्ह्याच्या मध्ये मोठं संकट असताना सुद्धा आणि त्या विभागात संकट असताना हे बाहेर जाऊच कसे शकतात? इतकी शेतकऱ्याप्रती अनास्थांची कशी असू शकते? हा खरा प्रश्न। त्यामुळे ह्यांना काही देणं घेणं नाही शेतकऱ्याशी। तुम्ही मरा, वाचा, काय करा, म्हणजे तुमच्या विभागीय बैठकीला मंत्री उपस्थित राहत नाही। कशाला झक मारायला मंत्री झालात तुम्ही? म्हणून जनता यांचा बंदोबस्त करेल। इतकी मस्ती आली आहे सत्तेची, टक्केवारी खायची, की राज्याला लुबाडण्याचंच काम आहे, लुबाडण्यात व्यस्त आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।